इचलकरंजीत अनुसूचित जातींच्या आरक्षण बचावासाठी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षण व्यवस्थेची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप आरक्षण बचाव जन आंदोलन समितीने केला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार बोगस जात दाखले वापरून काही जण निवडणुका लढवेत असून त्यामुळे मूळ मागासवर्गीय समाज आरक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत आहे. तहसील व प्रांत कार्यालयातून बोगस दाखले काढले जात असल्याचा आरोप करत या प्रकरणांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत इचलकरंजी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले असन. त्यावेळी ॲडव्होकेट भीमसेन कांबळे, माजी आमदार राजू आवळे, इचलकरंजी महानगरपालिकाचे माजी नगरसेवक अब्राहम आवळे, नगरसेवक रवी रजपुते, वंचित बहुजन आघाडीचे इचलकरंजी शहराध्यक्ष विजय कांबळे, माजी शहराध्यक्ष ॲडव्होकेट महेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रमुख कदम, दीपक भोसले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जनार्दन गायकवाड, शहर उपाध्यक्ष तानाजी सोनवणे यांच्यासह आरक्षण बचाव कृती समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनासाठी प्रशासनाकडे अधिकृत परवानगी मागण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आरक्षण वाचवा, बोगस दाखले बंद करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. या आंदोलनाकडे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंग वाईज न्यूज प्रतिनिधी लखन घांडेकर, कोल्हापूर.